एक बँकेची संचालिका म्हणून मी 2 शब्द बँकेविषयीच बोलणार. बाकी सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेतच. आपल्या सर्वांना बँकेचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याविषयी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला माहिती दिलेलीच आहे. पण मित्रांनो, अजून एक गेल्या 6 महिन्यांपूर्वी आपल्या बँकेने एक स्पेशल अशी पॉलिसी आपल्यासमोर आणलेली आहे. मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्याची माहिती असेल आणि काहींनी ती पॉलिसी स्वतःसाठी घेतलीसुद्धा असेल. तरी मी माझे हे 2 शब्द. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण अनुभव घेतो आहे की सध्याच्या ह्या आपल्या जीवन जगत असताना एक आजार जो आहे तो आपणा सर्वांना भेडसावत आहे, सतवत आहे. ह्या आजाराचं नाव घेतलं किंवा घ्यायलासुद्धा आपण घाबरतो. सगळ्यांनी ओळखलंच असेल. हा खूप पसरत आहे. देव करो आणि आपल्यापर्यंत तो न येवो. परंतु आत्ताची आपली जीवनशैली म्हणा, आपलं धक्काधक्कीचं जीवन, आपलं खाणं पिणं, आपली जी स्ट्रेस, टेन्शन्स आणि इतर समस्या कदाचित ह्याच्यापैकी एखादं कारणीभूत होऊ शकतं. आणि या सगळ्याचा विचार करून आपल्या बँकेने कोणतीही म्हणजे इन्कमसाठी ही विचार न करता, म्हणजे बिझनेस कॉल न घेता, फक्त आणि फक्त आपल्या कम्युनिटीसाठी मणिपाल सिग्ना या कंपनीबरोबर टायअप करून अनेक प्रयत्नानंतर ही कॅन्सर केअर पॉलिसी आणलेली आहे. अगदी ठराविक कालमर्यादा आहे तिची. गेल्या 6 महिन्यांपूर्वी ती सुरू झाली. 30 सप्टेंबरला ती बंद होणार होती असं कंपनीने आपल्याला कळवलं होतं. परंतु आपल्या लोकांपर्यंत ती अजून बऱ्यापैकी गेलेली नाही. आणि त्यामुळे त्यांना एक असा स्ट्रॉंग मेल पाठवून की 31 मार्चपर्यंत तरी ती आमच्यासाठी असावी. आणि कंपनीचा कालच मेल आलेला आहे बँकेला की आपण ती 31 डिसेंबरपर्यंत वाढवत आहोत. ठीक आहे, बंद करण्यापेक्षा 2 महिन्याचा कालावधी वाढलेला आहे. मित्रांनो, ह्यासाठी बँकेने खूप प्रयत्न केलेले आहेत. ही पॉलिसी कोणत्याही एजन्सीमध्ये नाही आहे. ही स्पेशल आपल्या बँकेने बनवून घेतलेली आहे. काय आहे ही पॉलिसी? तर ही फक्त कॅन्सरसाठी आहे. ह्याची जी रक्कम आहे ती नॉमिनल आहे, फक्त 2500 रुपये. आणि ही आपण वर्षाला एकदाच भरायची आहे. आणि त्यातून 10 लाखाचं बेनिफिट मिळणार आहे. समजा एखाद्या व्यक्तीला हा आजार डिटेक्ट झाला तर कोणत्याही पॉलिसीमध्ये, कोणत्याही मेडिक्लेममध्ये 3 महिन्याचा सर्व्हायवल पिरियड असतोच. त्याच्यानंतर ती पॉलिसी आपल्याला लागू होते. आपण त्याचं बेनिफिट घेऊ शकतो. ह्यात पण तेच आहे. एखाद्या व्यक्तीने ती पॉलिसी घेतली की 3 महिन्यानंतर ती आपल्याला लागू होते. आणि समजा मी जर त्या आजाराला बळी पडले तर माझे जे टेस्टचे रिपोर्ट आहेत ते मी फक्त आपल्या बँकेत द्यायचे, बाकी काहीच नाही. 1 महिना ते कंपनी इन्व्हेस्टिगेशन करणार आणि 1 महिन्यानंतर 10 लाख रुपये माझ्या SB अकाउंटला येणार. आपल्या प्रत्येकाचा मेडिक्लेम असतोच, त्याच्यात हा आजार पण असतो. पण मित्रांनो, कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत आणि ते सगळेच प्रकार त्या आपल्या मेडिक्लेममध्ये घेतलेले नसतात. आपल्याला त्याचं बेनिफिट मिळत नाही, ठराविकच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा मेडिक्लेम घेतो त्याचं बेनिफिट जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला ॲडमिट व्हावं लागतं. बरोबर की नाही? ॲडमिट व्हावं लागतं आणि कंपनी हॉस्पिटलला ते बिल देत असते. पण इथे मात्र ॲडमिट व्हायची आवश्यकता नाही, कारण कॅन्सर हा असा आजार आहे की शक्यतो माणसाला ॲडमिट व्हावं लागत नाही. ते घरूनच सगळी ट्रीटमेंट होत असते. आणि ही ट्रीटमेंट, हा आजार एखाद्याला झाला तर किती टेन्शन असतं. एकतर संपूर्ण कुटुंब डिस्टर्ब असतं आणि ह्याची ट्रीटमेंटसुद्धा खूप महागडी असते. 10 लाख म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी दिलासा मिळू शकतो. तर माझी आपणा सगळ्यांना अशी विनंती आहे की हा आजार होऊ नये. मी आधीच म्हटलं, पण कदाचित एखाद्या व्यक्तीला तो झाला तर आपल्या त्या पैशांनी त्या व्यक्तीला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि म्हणून ह्या
संधीचा आपण सगळ्यांनी फायदा घेऊया. 2,500 रुपये आपण एखाद्या हॉटेलला गेलो एका दिवसात तरी ते पुरत नाहीत. तर फक्त छोटी रक्कम आहे, बेनिफिट खूप मोठा आहे. आपण सगळ्यांनी ही पॉलिसी घ्यावी अशी मी आपणा सर्वांना बँकेतर्फे विनंती करते. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू ऑल.